आणि अनिकेत भाऊंना जाता जाता एक गोष्ट मला अशी सांगावी वाटते की ह्या कंडिशनमध्ये जी ती स्वामी सेवा करत आहेत, त्यामुळं माझं हृदय एकदम असं म्हणजे त्यांच्यासाठी हे होत आहे. हृदयापासून मी खरंच तुमच्या चरणावरती प्रणाम करतो. तुमच्यासारखे स्वामी भक्त खरंच भेटणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. कारण अशा कंडिशनमध्ये किडनीचा परिस्थिती बेकार असताना भक्ती करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. भयंकर किडनीचा त्रास इतका भयंकर असतो अक्षरशः की सहन करता येत नाही, एवढं भयंकर त्रास असतो, इतक्या वेदना झेलत असतो ती व्यक्ती. आणि त्या परिस्थितीमध्ये ते जे स्वामी भक्ती करतायत आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाबा सकाळी मला होत नाही तर मी संध्याकाळी सेवा करतो, नामस्मरण करतो, जप करतो, तारक मंत्राचा जप करतो. तर सगळ्या स्वामी भक्तांना मला खरोखर सांगायचं आहे की आपण अनिकेत भाऊंचा आदर्श घेणं आवश्यक आहे. अशी अनन्य भक्ती कितीही बेकार परिस्थिती आली तरी त्या भगवंताचा हात न सोडणं ही लई मोठी गोष्ट असते, खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वामींना मागतो की स्वामी मला ही गोष्ट प्राप्त होऊ द्या, स्वामी मला ती गोष्ट प्राप्त होऊ द्या. छोटस कारण लागतं माणसाला की बाबा एखादी गोष्ट नाही मिळाली तर ही लगेच सोडून देतो. आपली एखादी इच्छा जर कारण असताना यांच्या जीवनामध्ये तरीही ते स्वामीशी एकनिष्ठ आहेत आणि अजूनही त्यांच्यासोबत भक्ती वगैरे करतायत, सर्व नियम वगैरे सर्व करतायत. या गोष्टीचा गर्व वाटायला पाहिजे, गर्व वाटायला पाहिजे, खरोखर सर्वांना गर्व वाटायला पाहिजे. कारण अशा परिस्थितीमध्ये ते जे काय करतायत ना, हे अत्यंत एकदम याची गोष्ट आहे. पराकाष्ठेची श्रद्धा आहे ही, पराकाष्ठेची श्रद्धा आहे, पराकाष्ठेची भक्ती आहे ही त्यांची. आणि ह्या सर्व संयोगातून मला एक असं जाणवतं, मला अनिकेत भाऊंना एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण हा उपक्रम सुरू करणं, आपला व्हिडिओ अनिकेत भाऊपर्यंत पोहोचणं आणि अनिकेत भाऊने आपल्याला मेसेज टाकणं, कमेंट करणं आणि त्यांची समस्या सांगणं, हा सर्व स्वामींचाच खेळ आहे. स्वामींचीच ही सर्व इच्छा आहे, त्यांच्याच इच्छेनं हा सर्व प्रकार झालेला आहे. आणि स्वामी आपल्या मार्फत त्यांना काहीतरी सांगू इच्छितात असं मला वाटतं. आणि ज्यावेळेसपासून त्यांचा प्रश्न मला वाचलेला आहे मी, त्यावेळेसपासून मला सतत एक असं वाटत आहे की त्यांना एक माझ्या हृदयातली गोष्ट तुम्हाला सांगायची. तर अनिकेत भाऊंना मला एक गोष्ट सांगायची आहे की स्वामी तुम्हाला एक संकेत देत आहे. तुम्हाला देहभावातून बाहेर निघून आत्मबोधाकडं, आत्मज्ञानाकडं जाण्याचा ते संदेश देत आहे तुम्हाला. ज्यावेळेस अशी कधीही परिस्थिती निर्माण होते, सर्व रस्ते बंद होऊन जातात, काय करावं कळत नाही. आणि त्यावेळेस व्यक्तीला सर्व बाजूने कोंडी करू भगवंत, आपले परमात्मा, आपले इष्टदेव आपल्याला कुठल्या तरी एका मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर स्वामींचा हा जो संकेत आहे, हा संकेत आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि स्वामींची जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार आपण प्रवासाला लागणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वामी आपल्याला काय देऊ इच्छितात हे समजून घेत नाही, तोपर्यंत सार्थक शाश्वत असं आपल्याला काही भेटत. नश्वर गोष्टीसाठी आपण स्वामींना खूप काही मागतो. नश्वर गोष्टींच्या इच्छा नश्वर इच्छा अपेक्षा पूर्ण करून घेण्यासाठी आपण स्वामीकडे खूप काही मागतो, खूप नवस करतो. पण असा एकही भक्त नाही जो ईश्वराकडे यासाठी नवस करत असेल की मला तुला जे द्यायचं ते दे. प्रत्येक जण आपल्याला जे हवंय तेच भगवंताकडे मागतो. भगवंताला जे द्यायचं आहे ते कोणीच मागत नाही. आपण समजून घेत नाही की भगवंताला आपल्याला काय द्यायचं. मग त्यामुळे काय होतं की जसं लहान मूल वडिलांना काय द्यायचं त्याला माहिती नाही, वडील त्याला काय बनवू इच्छितात ते त्याला माहिती नाही, त्यामुळे तो चॉकलेटमध्ये आनंद मानत असतो आणि चॉकलेटलाच सर्वस्व समजत असतो. चॉकलेट जर भेटलं तर माझे पप्पा खूप छान आहे, आणि चॉकलेट जर नाही भेटलं तर अशी एक धारणा त्याची बनते. आणि त्यानुसार मग त्याची श्रद्धा बनायला लागते, विश्वास बनायला लागतो. तसं अगदी त्याप्रमाणेच आपण स्वामीकडे काय मागतोय आणि स्वामी आपल्याला काय देऊ इच्छितात. ते माऊली आहे, ते परब्रह्म परमात्मा सद्गुरू आहेत, आपले गुरु आहेत, ते भगवंत आहेत, साक्षात परब्रह्म परमात्मा आहेत. तर ते काय देऊ इच्छितात आपल्याला आणि आपण काय मागतोय त्यांच्यात, ह्या दोन गोष्टी आहेत. आपण जे मागतोय ना ते सर्व नश्वर संसारातल्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी प्राप्त झाल्या किंवा नाही झाल्या
तरी काही फरक पडत नाही. अगदी मी करोडपती जरी झालो तरी शेवटी सर्व इथंच राहणार आहे ना. सोबत काय येणार आहे? काहीच येणार नाही. आत्मज्ञानासाठी आत्मबोधासाठी जे काही मी प्रयत्न केलेले आहेत तेवढंच माझ्या सोबत येणार आणि स्वामींना ते द्यायचं आहे. आणि आपण काय मागतो स्वामीकडे? स्वामी मला अमुक गोष्ट द्या, पैसा द्या, यश द्या, नोकरी द्या, अमुक तमुक. शारीरिक सुखाची अपेक्षा आपण करतो, पण आत्मसुखाची गोष्ट कोणच स्वामी कधीच करत नाही आपण. मग ह्याच्यामध्ये काय होतं, स्वामी हे समजून घेतात की बाबा जसं लहान मुलगा जर लहानपणी चॉकलेट मागतो ठीक, मोठा झाल्यानंतरही जर चॉकलेटच मागायला लागला तर वडील समजून घेतात की याची इयत्ता वाढलेली नाही. समजेची जी इयत्ता आहे ती समजेची इयत्ता वाढलेली नाही, त्याच्यामुळे हा चॉकलेट मागतो. तर वडील त्याला चॉकलेट देऊन खुश करतात. पण दुसरा जो मुलगा आहे जो लहानपणापासूनच वडिलांच्या व्यवसायामध्ये लक्ष घालत, वडील काय करतात त्याच्याकडे लक्ष आहे, वडिलांना मला काय शिकवायचं, वडिलांचं लक्ष काय, हे सगळ्या गोष्टी समजून घेऊन जो मुलगा आपल्या स्वतःला तसं हे करत असतो तर वडील त्याला सर्व गोष्टी देतात, सांगतात समजावून. त्याला व्यवसायातले सर्व डावपेच शिकवतात आणि त्याला एक दिवशी मालक बनवून बसवतात. अगदी त्याप्रमाणे स्वामींना सुद्धा आपल्याला काहीतरी झालेलं बघायचं, बनलेलं बघायचं आपल्याला, खरं ना. तर ही गोष्ट आपण समजून घेत नाही. आपण आयुष्यभर संसारिक इच्छापेक्षा, सुखदुःख दूर करण्यासाठी, इच्छापेक्षा पूर्ण करून घेण्यासाठी तेच मागत राहतो. आणि जे मागतोय ना ते आपल्या सोबत येणारी गोष्ट नाही, नश्वर गोष्टी आहेत त्या सर्व. आणि आपण त्या जर गोष्टी भेटल्या तर मग आपण म्हणतो की स्वामींची खरोखर कृपा आहे, स्वामी आई आहे माझी, माझं प्रत्येक परिस्थितीमध्ये रक्षण करायचे, मला सुखात ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे. तुम्ही कोण आहात? तुमचं शरीर सुखात राहते. शरीराला जे सुख घेताय ना तुम्ही ते सगळे शरीर घेते, तुम्ही घेत नाही ते सुख. तुम्ही फक्त साक्षी आहात त्याची. प्रत्येक सुख शरीर घेत आहे. मग ह्या शरीराला जे प्राप्त सुख होत आहे ते शरीर सुद्धा नश्वरच आहे आणि जे सुख प्राप्त होत आहे ते पण नश्वरच आहे. मग तुम्ही काय साध्य करता? शरीरामध्ये फक्त साक्षी आहात तुम्ही त्याची. तुमचा प्रवास वेगळा आहे. अनादी अनंत कालापासून आपल्या आत्म्याचा प्रवास चालू आहे. तो प्रवास स्वामींना कुठेतरी थांबवायचा आहे. जन्म मरणाच्या चक्रातून आपल्याला बाहेर काढायचं स्वामींना आणि आत्मबोधाकडे वळवायचं आहे. आपण खरे कोण आहोत ते स्वामी आपल्याला दाखवून देऊ इच्छितात. आणि अशी कोंडी ज्या वेळेस होते, ज्या वेळेस आपल्यावर अशी परिस्थिती येते, त्या वेळेस सर्व स्वामी भक्तांना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, डगमगू नका. काय? कारण तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. स्वामींनी तुमचं सिलेक्शन केलेलं आहे. आता तुमच्या परीक्षा होणार आहे आणि परीक्षात जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर स्वामी तुम्हाला उचलून हृदयाला लावणार. डायरेक्ट स्वामींच्या हृदयामध्ये तुमचं स्थान निर्माण होणार. डायरेक्ट स्वामींच्या हृदयामध्ये तुमचं प्रमोशन होणार. मग ह्या संकटांना घाबरू नका कधी. जेवढी संकट जास्त तेवढं समजून घ्या की आपलं फायनल झालेलं आहे. स्वामींनी आपला हात धरलेला आहे. स्वामींनी आपलं सिलेक्शन केलं. एका चांगल्या गोष्टीसाठी स्वामी आपल्याला सिलेक्ट केलं. स्वामींनी आपल्याला निवडलेलं. मग ज्याला स्वामींनी निवडलेलं आहे, जसं एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या नोकरीसाठी जर पात्र ठरवलं गेलं आणि त्याला कठीणात कठीण परीक्षा द्यायला तयार होतो तो असं म्हणत नाही की आता माझं सिलेक्शन झालं मी काही करणार नाही, असं नाही. त्याला जेवढ्या परीक्षातून जावं लागतं, जेवढ्या कठीणाईतून जावं लागतं, जेवढ्या कसोटीतून त्याला जावं लागतं, जायला तयार असतो. डगमगत नाही तो कधी. असा कुठला विद्यार्थी पाहिलेला आहे तुम्ही? सर्वांनी विचार करा आपण की असं कधी विद्यार्थी पाहिलेला आहे कुठला की पहिलीची परीक्षा थोडी सोपी होती म्हणून दिली, दुसरी परीक्षा अवघड वाटली म्हणून त्यानं शिक्षण सोडून दिलं? नाही. प्रत्येक वर्षी नवीन चॅलेंज स्वीकारत जातो. त्यावेळेस तो कुठेतरी पुढे जाऊन आणि ज्याच्यामध्ये जेवढी क्षमता असते ना चॅलेंज आव्हान स्वीकारण्याचं, समोर येणारे जे कठीणाई आहे, समोर येणारे जे संकट आहे, समोर येणारे जे कसोटी आहे, त्या कसोटीला आव्हान समजून स्वीकारण्याचं, ज्याच्यामध्ये जेवढं सामर्थ्य असतं, क्षमता असते, तो तेवढा चांगला विद्यार्थी बनतो. असा विद्यार्थी एक दिवस PhD होतो. त्याच्यामध्ये कुठं जाऊन पोहोचतात मग शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. अगदी त्याप्रमाणे ते उच्च स्थिती प्राप्त करण्यासाठी अध्यात्मामधले शिखर गाठण्यासाठी
आपल्याला स्वामी ज्या दिशेने घेऊन जाऊ इच्छितात त्या दिशेने आपल्याला चालायचं. स्वामी आपल्याकडून काय करून घेऊ इच्छितात ते आपल्याला करायचंय. स्वामींना काय आवडतं ते आपल्याला करायचंय. आपल्या मर्जीप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या म्हणजे स्वामी आपले. हा जो भाव आहे हा घातक भाव आहे. माझ्या सर्व इच्छा जर स्वामीकडून पूर्ण होत असतील तर स्वामी खरे आहेत, तर स्वामी माझे आहे, तर स्वामी माझी आई आहे. हा जो भाव आहे ना, हा भाव अत्यंत घातक आहे. स्वतःचा घात करणारा हा भाव आहे. स्वामींच्या मार्गाला लागल्यानंतर जर तुमच्या कसोटी होत असतील, स्वामींच्या मार्गाला लागल्यानंतर जर अडचणी येत असतील तर समजून घ्या स्वामींनी तुम्हाला उचललेलं आहे. स्वामी तुम्हाला आता काहीतरी देऊ इच्छितात. आपल्या इच्छा अपेक्षा सोडून द्या. माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण हो अथवा न हो, स्वामी मला जे काय देऊ इच्छितात ते मला घ्यायचं आहे. खूप जन्म गेले ना आपले, असे 84 लक्ष योन्यामध्ये आपण भटकत आलेलो आहे. मनुष्य जन्म भेटलेला आहे. प्रत्येक जन्मामध्ये आपण आपल्या इच्छा पूर्ण करतच आलेलो. तर आता एक जन्म आपल्याला स्वामीसाठी वाहून द्यायचं आणि स्वामी आपल्याला जे काय देऊ इच्छितात ते आपल्याला घ्यायचं. तर त्यासाठी आपल्याला काही साधना आहेत, त्या साधना कराव्या लागतील. तर अनिकेत भाऊंना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही आता समजून घ्या, तुम्हाला स्वामींनी सिलेक्ट केलेलं आहे आणि तुमच्या पुढे जे आव्हान ठेवलेलं आहे त्या आव्हानामध्ये तुम्ही खरे उतरलेला आहात. त्या कसोटीला तुम्ही खरे उतरलेला आहात. कारण त्या परिस्थितीमध्ये जी ती भक्ती करतायत ती कसोटीच आहे त्यांची पूर्ण. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर शरीराने सेवा होत असेल तर करा, जर होत नसेल तर साधारण तुम्ही स्वामींची पूजा करा. बाकी तुम्ही शांत बसून स्वामींची मानस पूजा करू शकता, पाहिजे तशी करू शकता. मानस पूजेमध्ये कसलंही बंधन नाही. तुम्ही अमृताने स्नान घालू शकता. स्वामी सर्व तुमचे भाव जेवढे बाहेर काढता येतात तेवढे बाहेर काढून तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. तुम्हाला मानस पूजा करायची आहे, मानसिक नामस्मरण करायचं आहे, मानसिक जप करायचा आहे आणि दिवसभर स्वामी लीलाचं चिंतन करत राहायचं. आणि तिसरी गोष्ट मला त्यांना अशी सांगावी वाटते की तुम्ही स्वामींचं ध्यान सुरू करा. दररोज पहाटे उठायचं. ब्रह्ममुहूर्तावर जर उठू शकत असाल तर अत्यंत सुंदर गोष्ट. जर ब्रह्ममुहूर्तावर ते शक्य होत नसेल, शारीरिक तब्येतीमुळं, शारीरिक अवस्थेमुळे जर होत नसेल तर तुम्ही ज्या वेळेस उठता त्यावेळेस करू शकता. पण सकाळी आणि झोपण्याच्या अगोदर केलं तर उत्तम राहील. शांत बसायचं आहे. अर्धा तास ओंकार करायचा. आपले श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, पूर्ण श्वास भरून घ्यायचा आतमध्ये आणि सावकाश एकदम धीम्या स्वरामध्ये अशा प्रकारे अर्धा तासापर्यंत आपल्याला ओंकार करायचा आहे. आणि त्यानंतर ध्यानाला बसायचं आपल्याला आणि एक विचार करत राहायचं, मी कोण आहे. हा एक प्रश्न आपल्याला विचारत राहायचा आहे, मी कोण आहे. आणि आपल्या शरीरातील प्रत्येक इंद्रियातून, प्रत्येक अवयवातून आपल्याला फिरायचं आहे आतमधून. प्रत्येक अवयव डोळ्यासमोर आणायचं आपल्या. मी म्हणजे डोळे आहे का, मी म्हणजे कान आहे का, मी म्हणजे नाक आहे का, मी म्हणजे ही जिव्हा आहे का, मी म्हणजे हे पूर्ण डोकं आहे का, मी म्हणजे पाठ आहे का, मी म्हणजे पोट आहे का, मी म्हणजे छाती आहे का, मी म्हणजे हात आहे का, हे बोट म्हणजे मी आहे का. पूर्ण शरीरातून आपल्याला फिरायचं. आणि शेवटी हे शोध घेत 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 ज्यावेळेस आपण खोलामध्ये निघून जाऊ त्यावेळेस आपल्या पुढं पूर्ण शरीर येईल आपलं. आणि त्यावेळेस प्रश्न येईल की हे शरीर म्हणजे मी आहे का. तर त्यावेळेस तुम्हाला जे उत्तर आतून भेटेल आणि ह्या शोधामध्ये हळूहळू प्रवास करत 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 जसे जसे दिवस जातील तसं तसं स्वामीशी इतकं ऐक्य निर्माण होईल, स्वामीशी इतकी जवळीक निर्माण होईल, स्वामी तत्वाशी तुम्ही इतके जवळ जाल, स्वामी तत्वाच्या, आणि तुम्हाला स्वामींचा खरा अनुभव यायला सुरू होतो. स्वामींची जी खरी कृपा आहे ते काय तुम्हाला समजायला सुरू होतं. आणि त्या स्थितीला पोहोचल्यानंतर स्वामी कृपेने काय होतं हे अनुभवायला
आणि जग त्याला चमत्कार समजतं. ही चमत्कार नसतं, स्वामींची कृपा असते. हा, भक्तांनी केलेली उपासना साधना आणि स्वामींची कृपा, ह्या दोन गोष्टीचा संगम झालेला असतो. ज्याला लोक चमत्कार असं म्हणतात. चमत्कार म्हणतात. एक खरी गोष्ट मी सांगतो, जे मृत देहाला पुन्हा जिवंत करून बसू शकतो, मृत झालेल्या व्यक्तीला परत जीवनदान देऊ शकतो, त्यांच्या पुढे किडनी काय गोष्ट आहे, किंवा शरीराचा एखादा अवयव खराब झाला, पार्ट खराब झाला, तो दुरुस्त करणं त्यांच्या शक्तीच्या बाहेर आहे, त्यांच्या अवयच्या बाहेरची गोष्ट आहे. तर ही गोष्ट समजून घ्या आणि त्या स्वामी कृपेपर्यंत पोचा. आणि ह्या नश्वर शरीरामध्ये आता गुरफटून राहू नका, याच्यातून बाहेर पडा. आत्मज्ञानाकडं, आत्मबोधाकडं आता प्रवास सुरू करा. निकेत भाऊंना एकच गोष्ट मी सांगेन की हा मानव देह जो भेटलेला आहे, हा मानव देह खरोखर आत्मबोध करून घेण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी भेटलेला आहे. आणि स्वामींची इच्छा हीच आहे. स्वामी काय दुकानं उघडून बसलेले नाहीत, या तुमचं प्रत्येकाचं सामान मी दुरुस्त करून देतो, कबाड घेऊन या मी चांगलं करून देतो, असं नाही आहे. स्वामी तुम्हाला काय तर देऊ इच्छित आहेत, तुम्ही फक्त त्यांच्याकडून काटा काढून घेता. पायात मोडलेले काटे काढून घेणे, काटे काढणार आहेत पाहिजे तुमच्या पायात, ते समजून घेणं आपण गरजेचं आहे. समस्या मिटवण्यासाठी अवतार घेऊन बसले. आध्यात्मिक सामर्थ्य आहे तिथं, पूर्ण परब्रह्म परमात्मा अवतरलेला आहे, तर काहीतरी देण्यासाठी अवतरला असेल. त्या संसारातल्या समस्या मिटवणं त्याच्यासाठी कठीण आहे आणि तेवढ्यासाठी अवतार घेऊन तो आलेला आहे असं. तर हे गोष्टी सर्व समजून घेणं आपण गरजेचं आहे, सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि अनिकेत भाऊंना मी सांगेन की आता तुम्ही ध्यानाला सुरुवात करा, जप करायला सुरुवात करा, मानसिक साधना सुरू करा आणि दररोज ओंकार सुरू करा. आणि आता जी आपण ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे ती सुरू करा. तुम्ही थोड्याच दिवसात तुम्हाला स्वामी कृपेची अनुभूती यायला सुरुवात होईल. आणि त्यावेळेस स्वामी तुमच्यावरती काय कृपा करतात ते सर्वच भक्तांना दिसून येईल. स्वामींची कृपा काय असते हे सर्वांनाच लक्षात येईल. तर एवढं मी अनिकेत भाऊंना सांगू शकतो. आणि जाता जाता एक गोष्ट सांगेन की तुम्हाला कधीही आम्हाला काही बोलावं वाटलं किंवा कुठला वैचारिक तुम्हाला आणि जाता जाता अनिकेत भाऊंना एक मी सांगू इच्छितो की तुम्ही कधीही आम्हाला प्रश्न पाठवू शकता. तुम्हाला कधीही आम्हाला काही विचारावं वाटलं तर तुम्ही कधीही विचारू शकता. तुमच्यासारख्या स्वामी भक्तासाठी आम्ही 24 तास तत्पर आहोत. तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवू शकता, बोलू शकता. वैचारिक काय सहयोग आमच्याकडून हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. श्री स्वामी.